नमस्कार लाडके बहिणींनो, तुम्ही केवायसी केला आणि तुमची केवायसी चुकली आहे आणि तुमचा हप्ता हा पूर्णपणे बंद झालाय. आता केवायसीची साईट सुरू झाली आहे, पण ही वेबसाईट कोणासाठी सुरू झाली आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार लाडके बहिणींनो, मी समीर पेडणेकर. माझ्या सक्सेस बागायत या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता वेबसाईट सुरू झाली आहे, पण ही वेबसाईट काही ठराविक महिलांसाठी सुरू झालेली आहे. आता ठराविक महिला कुठच्या असतील तर ज्यांनी केवायसी केली होती आणि केवायसी करून सुद्धा ज्यांचे पैसे आले नव्हते त्यांच्यासाठी ही साईट सुरू झाली आहे. बघा मित्रांनो, आता केवायसी साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यांची केवायसी झाली आहे आणि केवायसी ज्या ठिकाणी होय आणि नाही करायचं होतं त्या ठिकाणी चुकून पर्याय निवडले गेले, याच महिलांसाठी ही केवायसीची साईट सुरू झाली आहे. ज्यांनी केवायसी केली नाहीये त्यांच्यासाठी ही साईट सुरूच झाली नाहीये, पण ज्यांची केवायसी केली आहे आणि ती केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठीच फक्त दुरुस्ती करण्यासाठी ही वेबसाईट पूर्णपणे सुरू झाली आहे. आता लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांनी मात्र आता ही चूक करू नका, कारण केवायसी कशी करायची आहे, कुठले कुठले प्रश्न आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ज्यांच्यासाठी केवायसी नाही आहे त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचा मेसेज येतो ऑनलाईन हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही घरी असाल, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही वेबसाईटवरती जावा आणि ही केवायसी परफेक्टली कशी केली पाहिजे हे तुम्हाला संपूर्ण माझ्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी जातोय ऑनलाईन. ऑनलाईन आल्यानंतर आपण टाकणार आहोत गुगलला लाडकी बहीण ई केवायसी. ई केवायसी आपण टाकल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन दाखवतात. बघा, ई केवायसी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आपण टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे. आपण त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकणार. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच महिलांना या ठिकाणी केवायसी दिलेली नाही. आपण दोन्ही ठिकाणी बघणार, दोन आधार कार्ड माझ्यासमोर आहेत. दोन्ही ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे केवायसी कुठल्या कुठल्या महिलेना त्या ठिकाणी दिलेली आहे. मी या ठिकाणी आधार क्रमांक टाकला आणि कॅप्चा टाकून त्या ठिकाणी मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक कर द्या. ओटीपी पाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ओटीपी केवायसी केलेली असेल आणि ती चुकली असेल तरच ओटीपी त्या ठिकाणी महिलेला जाणार आहे. या ठिकाणी ओटीपी मला आलेला आहे, मी सबमिट करतो आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त दोनच प्रश्न दिलेले आहेत. ते दोन प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्यानंतर डिक्लेरेशन क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं. मी प्रश्न व्यवस्थित वाचतोय, तुम्ही बघा. शक्यतो आपण नाही बटन याच बटनावर क्लिक करायचं आहे. जर आपलं त्या ठिकाणी नसेल तर, म्हणजे सरकारी आपण नोकरदार नसाल तर त्या ठिकाणी आपल्याला नाहीच करायचं आहे आणि डिक्लेरेशन क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचं. फक्त एवढंच मित्र, एवढंच आपल्याला बहिणीनो करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर त्या ठिकाणी मेसेज येईल तुमची केवायसी ही सक्सेसफुली झाली. आता दुसरं आधार कार्ड मी तुम्हाला दाखवतोय ज्याचं लाडक्या बहिणीचे हप्ते चालू होते पण त्याला पैसे येत नाही, कारण त्यांनी अगोदर जी मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये केवायसी केलीच नव्हती. मी या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकला. आता आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला सरळ सरळ मेसेज त्या ठिकाणी येतो की हा आधार क्रमांक ई केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाहीये. याचाच अर्थ बहिणीनो असा होतो की शासनाने फक्त केवायसीची लिंक ही ज्यांची अगोदर केवायसी झालेली होती आणि केवायसी करताना चुकले, म्हणजे ज्या बहिणी चुकल्या होत्या, ज्या ठिकाणी होय नाही करायचं होतं त्या ठिकाणी त्यांनी होय हा बटन दाबल्यानंतर त्यांचे पैसे पूर्णतः बंद झाले होते, त्याच बहिणींना या ठिकाणी शासनाने ही केवायसी करण्याची संधी दिलेली आहे. म्हणजेच ज्यांची अगोदर केवायसी झालीच नव्हती त्या बहिणींना केवायसी करण्यासाठी लिंक दिलेली नाहीये. बघा, म्हणजेच काय बहिणीनो, तुम्ही खुश होऊ नका, सगळ्याच बहिणींना या ठिकाणी लिंक दिलेली नाहीये. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दोन आधार कार्ड मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. ही व्हिडिओ माझी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.